माणसं तर सोडा, मेलेल्या बकऱ्यावर किंवा मेलेल्या जंतू असेल त्याच्याचवर अटॅक करतं, जिवंत माणसावर कधी अटॅक करत नाही. मग आम्हाला प्रश्न पडतो का हा का कोणी मारून फेकला आहे का हे केलं आहे तेच कळत नाही आहे. मग कोणाकडे जायचं आम्ही? बघा आता हे तरच ठसे म्हटले सांगता सर इकडे तर सर अंदाज आपल्याला किती दिवसापर्यंत आपल्याला ही माहिती भेटेल? आता हे जे चालू नाही, आता तुम्ही कॅमेरा वगैरे लावलाय ना, त्याची माहितीनुसार कधी माहिती पडते? आता नाही, आता केव्हा आहे, उद्या येऊ शकते ना, 10 दिवस लागू शकते. म्हणजे आता अंदाज तरी तुमचा अंदाज येईल म्हणजे जसे तुम्हाला मी पूर्ण 10 दिवसाचे पूर्ण बायोडाटा तुम्हाला देऊन दिले असं आहे. आपले जे हे ठसे वगैरे हो, ठसे सापडले ना, बोलला नाही. सापडले पण ते तरच मग माझं एकच म्हणणं आहे, लॅबला पाठवलेलं आहे. तिथनं जोपर्यंत आपला रिपोर्ट येत नाही ते कुत्र्याचे आहेत का तरसचे आहेत का ते लॅबला पाठवलं. हे पण कॉन्फिडंटली सांगू शकणार नाही, हे पण सांगू शकणार चांगल्या नाही. पद्धतीने ते बोलू शकले. हा, पण असा पण विषय. तुम्ही ठसाचा सर्च केला आहे हो, ना, सर्च केला माझ्या. ते तरसच्याच आढळले. हो, सदस्य माझ्या. हे माझं म्हणणं आहे. कारण की एक सोडून ही चौथी घटना आहे माझ्या नंदुरबार जिल्ह्यात. इथं तोडद्याला दोन मृत्यू झाले, ड्रोन वगैरे हा राहतात चौथा ना, मृत्यू तळोद्याला आहे. दोन झाले. वगैरे जर लावलं तर माहिती पडेल ना. मग कितपर्यंत मग आपल्या लावून दिलं समजा माझा जर मुलगा राहिला तर माझ्यावर काय बितली असते, किंवा यांचा मुलगा असतो यांच्यावर काय बितले. ते गरीब आहे, आदिवासी आहे म्हणून ते अजूनपर्यंत शांत आहे. नाही चालत दुसऱ्या समाजाचं राहिलं असतं ते एवढ्यात बिल्डिंग पडली असते, हे काच तुटले असते, तरी आपण आदिवासी समजून घेतो का? कारण की सगळे आपले आहे. जाणारा पण आपला आणि एकदा गेलेला जीव परत काय येणार नाही, पण त्यांना न्याय भेटला पाहिजे त्या मुलगाला. म्हणून आम्ही इथे आलो. आम्हाला वादविवाद काय हे अजिबात नको आहे, पण ते या प्रशासनाने फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्याने सर्च केल्यामुळे याचे तरसाचे ठसे आढळून आले आहेत. मग ह्या पोरावर अटॅक कोणी केला आणि कसला अटॅक झाला, मला हा एक ठोस साक्ष पाहिजे आहे. आता पहिल्या दिवशी आम्ही जे ट्रॅप कॅमेरे लावले ना, त्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये सर्व कुत्रे झाले या एरियामध्ये. बरोबर आहे. आणि जो पहिल्या दिवशी जो पिंजऱ्यामध्ये ट्रॅप आला तो कुत्राच अडकला होता पहिल्या दिवशी. हा, याच्यामध्ये कुत्राच अडकला होता. आणि ट्रॅप कॅमेरे आम्ही त्या साईडला बी लावलेत, बाकी वावरात लावलेत, बाकी इथे एक लावतो आणि आम्ही त्या गेटाजवळ एक लावतो. त्यांची एंट्री इकडनं पण आहे, शेतातनं पण आहे. पण जिथं नाही तिथं ट्रॅप मध्ये कुत्रे झाले. हा, तरच अजूनपर्यंत ट्रॅप मध्ये आलाच नाही. आणि एक गोष्ट आहे जी त्या दिवशी घटना घडली तेव्हा गावकऱ्यांकडून माहिती पडली ती कोणीच इथं अजून पण सांगत नाही, ती रियालिटी सांगत. बोलू देणार.